हाय फ्रेंड्स, तर तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज बघा नागपंचमी आहे, तर इकडे देवाची पूजा पण आपल्या झालेली आहे। सकाळीच मुलीने केलेली आहे पूजा। हे बघा छान असं मंदिर सगळं छान सजवून झालेलं आहे। तर आता आपण स्वयंपाकघरात जाऊया। हे बघा कपडे होत आहेत मशीनमध्ये, तर चला आता आपण किचनमध्ये बघूया काय बनतंय। इकडे बघा मी असं पिठाचा नागोबा बनवून घेतला। आता आपण याला उकडून घ्यायचं। इकडे बाहेरच्या ऑर्डरच्या 25 चपात्या झालेल्या आहेत सगळ्या, आणि इथे मी डाळ लावली आहे। आता आपल्याला ह्याचं पुरणपोळ्या करायच्या आहेत। फ्रेंड्स, इकडे आपली आमटी तयार झालेली आहे। इकडे मी भाजी पण केली आहे फ्लावर बटाट्याची। आणि इथे बघा हे बनवते, इथे असं पुरण घालायचं हे पिठामध्ये आणि असे तयार करून घ्यायचे। हे बघा असे तयार करून घ्यायचे आणि याला आता स्टीम करायचे आपण, आणि नंतर मग आपल्याला पुरणपोळ्या करायच्या। तर पुरण पण तयार बघा, आपलं पुरणपोळ्या झालेल्या आहेत सगळ्या, आणि इकडे आमटी पण झालेली आहे बघा, कधी आली। आता इकडे मी भांडे, एवढा कटारा पडला, सगळे भांडे घासून घेते। तर बघा आपली खिचडी इकडे परतवते, आणि आता इथे आपला बघा किचन पूर्ण क्लीन करून घेतलं आहे सगळं, भांडे वगैरे पण झाले। तिकडे भांडे बघा घासून ठेवलेले आहेत, स्वयंपाक पण सगळा झालेला आहे, आणि खिचडी पण झाली। गॅस बंद करून टाक। तर बघा संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मी आले स्वयंपाकाच्या कामाला पहिल्या। आणि ते मी भेंडीची भाजी, 2 चपाती, 1 भाकरी केली आहे बाजरीची। सकाळचा थोडासा खिचडी भात उरला होता, तो गरम करून ठेवला आहे, आणि डाळ पण गरम करून ठेवलेली आहे। आता इकडचं सगळं काम झालं आहे, दुसऱ्या कामावरती जाऊया। आणि हे किचन पण पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे। मी कुठल्याही कामावरती असू दे, पण किचन क्लीन केल्याशिवाय निघत नाही। आणि आता दुसऱ्या कामावर आले। इकडे फ्लॉवर बटाट्याचा रस्सा बनवला आहे आणि ज्वारीच्या भाकरी बनवते। आणि इकडे बघा मी वांग्याचे कापसुद्धा करून ठेवलेत मसाला मीठ लावून, आणि ते फ्राय करायचे। भातसुद्धा लावून झाला आहे। तर इकडचं पण काम झालेलं आहे। किचन क्लीन करून मी जाणार आहे घरी। तर घरी आज काय स्वयंपाक बनवायचं ते काही ठरवलं नाही आहे, पण त्याआधी दळण करून घेते। इथे मी ज्वारीचं आणि गव्हाचं दळण काढून घेते। आत्ताच कामावर आले, पूर्ण घामाघूम झाली आहे। आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब